माझं नाव मीनाक्षी दीपक गांगवे. मी सिन्नरवरून आले. तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, तिथून आले. इथं माझी बहीण असते शिरूरला आणि तिला 2 वर्षापूर्वी तिला कमरेचं दुखणं होतं. तिला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मग आम्ही एक दिवस असंच आलो तिला भेटायला. मग तिने सांगितलं मला का असा त्रास होत होता. मग मी इथं डॉक्टर विपुल आहिरे यांच्याकडे फिजिओथेरपी घेतली. आम्ही परत मग आलो नंतर 4-5 महिन्यांनी, तेव्हा सरांकडे आलो. मग आम्ही एक दिवस घेतली त्यांच्याकडे थेरपी. काय त्रास होत होता तुम्हाला? आणि मला पण आहे ना कमरेचं दुखणं, खुबा दुखायचा, परत गुडघा दुखायचा, म्हणजे एक पाय माझा असं म्हणजे खूपच दुखत होता मला. मग मी एक दिवस घेतली, मला खूप बरं वाटलं. माझे मिस्टर पण आलेले होते, आम्ही दोघांनी पण घेतली. बरं वाटलं. मी याच्या आधी पण कोपरगावला, सिन्नरला असं 3-4-5 ठिकाणी दाखवलं होतं, पण मला काही फरक नाही वाटला तिथं. पण मग इथं चांगला फरक वाटला मला. मग आम्ही आता नोव्हेंबर महिन्यात मग सुट्टीच काढून आलो 10 दिवसांची, खास थेरपीसाठी, आम्हाला उपचारासाठी बसलो. मॅडम, तुम्हाला काय विचारायचं? तुम्हाला जो त्रास होता तो काय त्रास होता आणि किती दिवसांपासून होता त्रास तुम्हाला? मला जवळजवळ 1 वर्षापासून होता त्रास. बरं, मग 1 वर्षापासून तुम्हाला त्रास होता आणि त्रासामुळे काय अडचणी येत होते किंवा काम वगैरे करता येत नव्हतं? वाकायला त्रास होत होता, बसलं तर असं खूप असं कमरेला कळ लागायची, उठायला गेलं तर मग असं खूप असं वाकूनच उठायला लागायचं, असं एकदम ताट उभं राहता येत नव्हतं. बरं, आणि झोपल्यावर पण एक पाय पुढे मागे घेताना पण त्रास करायचं, खूप म्हणजे अवघडच जात होतं. जेव्हा पहिल्या दिवशी आले तेव्हा तुम्हाला पण गॅरंटी नव्हती की तुम्ही एवढ्या कमी दिवसात बरे होणार. मला काही बरं वाटणार नाही, कारण तुम्ही पहिले 3-4 दिवस तर रोज विचारायचं होईल का बरं, एवढ्या लांबून आलोय, सुट्टी काढली आहे. आणि तुम्ही गावचे सरपंच असल्यामुळे ते गावाचं कारभार वगैरे ते सगळं सांभाळून तुम्हाला, याच्या आधी पण तुम्ही एकदा ऑगस्टमध्ये आले होते, फक्त भेट दिली नव्हती कारण सुट्टी काढली नव्हती. ह्यावेळेस तुम्ही फक्त उपचारासाठी सुट्टी काढली, खास उपचारासाठी. मग तुम्हाला काय वाटतं, आता एवढे 10-11 दिवस झाले तुम्हाला आपल्याकडे उपचार घेत आहे, तर एकदम बरं वाटतं. आणि असं माझं सांगणं आहे का फिजिओथेरपी म्हणजे खूपच चांगली, गोळ्या औषधांपेक्षा पण आहे ना, ऑपरेशनपेक्षा, गोळ्या औषधांपेक्षा ही खूपच योग्य आहे असं. बरं, तुम्ही आता 2-3 पेशंट्स पण बघितले तुमच्या समोर, त्यांना पण फरक वाटत होता का कसं काय, म्हणजे त्यांचे मनातले तुम्हाला ऐकलं तुम्ही तर तुम्हाला काय वाटलं की खरंच तिथे फरक पडतो की नाही पडत आपल्या शिरूरमध्ये? वाटलं, फरक पडला ना त्यांना पण मी विचारायचे ना फरक पडला का नाही. हो, मग तेव्हा ते सांगायचे पडला नाही पडला वगैरे. असं किती केसेस बघितले की ज्यांना फरकच पडला नाही आपल्याकडे आणि तुम्ही बघितलं, तुम्हाला कोणी सांगितलं की मला फरकच पडत नाही बघितले असं काहीच नाही बघितलं आतापर्यंत? बरं, आणि काय आपल्याकडे काय उपचार पद्धती कशी काय, म्हणजे मशीन, व्यायाम किंवा अजून काय देतात आपल्याकडे? काय एवढंच याच्यावरच बरं करतात वगैरे? नाही, ते मशीन लावलं ना पाठीला, त्याला काय म्हणतात ते? IFT मशीन, ट्रॅक्शन मशीन लावलं, ट्रॅक्शन लावलं आणि व्यायाम दिले, बस एवढंच. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, गोळी नाही. कधी तेल दिलं चोळायला, तेल चोळायला दिलं नाही, किंवा असं काही मलम वगैरे असं काही दिलं नाही, फक्त मशीन आणि यांनीच तुम्हाला बरं वाटलेलं? आणि खूपच छान सेवा दिली तुम्ही आम्हाला 10 दिवसात. तुम्हाला काय वाटतंय, जसं तुम्हाला जर ही जर सेवा माहित नसती, इथे तुम्ही आले नसतं तर तुम्ही दुसरीकडे एवढं पटकन बरे झाले असता का? नाही, आता मी वर्षापासून दवाखाना करत होते, म्हणजे एक्सरे काढले, गोळ्या औषधं घेतले, पण नाही, फरक नाही पडला. आहे तेच दुखणे. तुमच्यासारखे अजून बरेच जण असू शकतात, त्यांनी पण इथे येऊन बरं व्हावं तुमच्यामुळे, आणि तुम्ही त्यामुळे बरं झालं, तुम्हाला पुण्य लागावं असं काही वाटतं का की तुम्हाला असं काही भावना? नाही वाटतं ना, असं सगळेच पेशंट बरे झाले पाहिजे आणि इथे सगळ्या प्रकारचे पेशंट बरे होतात असं काही भावना म्हणजे ऐकलं असं वाटतंय का तुम्हाला की ते समजा आता बघा तुमच्या समोर खांदेवर जात नव्हते, एका मॅडमचे नंतर एका सरांचे खांदे जात नव्हते, कंबर दुखी होती, गुडघे दुखी होती, ते सगळे बरोबर झालेले आहेत. तुमच्या आधी 2-3 जण आता बंद पण झाले, तुमच्या नंतर तुमच्या आधी बंद झाले कारण तुमच्या कमरेचा गुडघ्याचा खूप त्रास होता, खुब्याचा, कमरेचा, गुडघ्याचा. बरं, धन्यवाद.